welcome in this video lecture. In this video lecture, we focus on the next topic of morphology of flowering plant, and this topic is regions of root. Last video lecture मध्ये आपण पाहिलं होतं पहा रूटचे कॅरेक्टरिस्टिक्स, आणि आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण regions of typical roots. Actually this is the structure of typical roots. This is the general structure of root, and we can see the different layers in this root. The tip region, this having the region of root cap, and subterminal region, that is above the root cap, having the meristematic region. This is also called as the region of cell division. Near about that or above side of this meristematic region, having the region of cell elongation. Next having the region of root hairs, and next this is the region of maturation. One by one we focus on these regions. एकानंतर एक हे regions आपण यामध्ये पाहणार आहोत. The first, that is root cap regions. Root cap region, actually root, these are these are having the apical part of the root, and these are covered by the structure, and this is called as the root cap. Root cap, this root cap region you can see in this diagram. तुम्ही ह्या डायग्राम मध्ये इथे रूट कॅप रिजन इथे पाहू शकता. रूट कॅप रिजन, रूट कॅप रिजन, this is the region which having the terminal position or the tip of the root. रूटचे जे टीप आहे तर त्या टीपला तिची पोझिशन आहे. त्याचबरोबर इथे टोकाकडे टर्मिनल साईडला ते आहे. ॲक्च्युली रूटचे आपण पुढे पाहणार आहोत की रूटचे दोन टाईप पडतात. यामध्ये एक आहे टॅप रूट सिस्टीम, आणि त्याचबरोबर दुसरी आहे ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. आता टॅप रूट सिस्टीम हा जो टिपिकल सेक्शन किंवा टिपिकल जो पार्ट दिला आहे रूटचा एक, तर तो झाला यामध्ये टॅप रूट. बट इथे जर आपण वीट घेतलं, त्याचबरोबर ग्रास घेतलं, शुगर केन घेतलं, मेज घेतलं, तर ह्या प्लांटला जे रूट्स असतात दीज आर द ॲडव्हेंटिशियस ऑर फायब्रस रूट. आणि इन ऑल रूट्स दिस हॅव्हिंग दिस पार्ट, दॅट इज द रूट कॅप. रूट कॅप आपल्याला ह्या सगळ्या रिजनमध्ये पाहायला भेटतो. म्हणजेच इथे फायब्रस रूट असेल किंवा यामध्ये टॅप रूट सिस्टीम असेल, दोन्हींमध्ये रूट कॅप असतं. दिस रूट कॅप, दिस हॅव्हिंग द टर्मिनल पोझिशन. रूट कॅप ही अपेक्सला असतं. अपेक्सला म्हणजे टोकाला. त्याचबरोबर तिची जी पोझिशन आहे तर ती यामध्ये टर्मिनल असते. दिस सिक्रेट द म्युसिलेज, अँड दिस म्युसिलेज विच ॲक्ट ॲज अ लुब्रिकंट फॉर द रूट टू मेक इट वे ऑल थ्रू द सॉईल. ॲक्च्युली ज्यावेळेस रूट जमिनीमध्ये एंट्री करतं त्यावेळेस या जमिनीमध्ये जे सॉईल पार्टिकल आहे, या सॉईल पार्टिकलमधून एक स्पेस, एक जागा तयार करण्याचं काम यामध्ये हे रूट कॅप करतं. अँड दिस ऑल्सो यूजफुल टू टेक द वॉटर अँड न्यूट्रन्स. वॉटर आणि न्यूट्रन्स घेण्यासाठी देखील यामध्ये हा महत्त्वाचा पार्ट आहे. रूट कॅप हा महत्त्वाचा इथे फंक्शन कंडक्ट इथे करतं. दिस रूट कॅप, these are further extended into the soil, and these root cap degraded and renew constantly. इथे नवीन पद्धतीने म्हणजे सॉईलमध्ये ते कंटिन्युअस यामध्ये एक्सटेंड होतच असतं, स्प्रेड होत असतं. त्याचबरोबर रूट कॅप जे आहे तर दीज आर डिग्रेडेड्स अँड रिन्यू कॉन्स्टंटली. पुन्हा इथे नव्याने ते इथे फॉर्म होत असतं. द पॅन्डनस कंटेन द मल्टिपल रूट कॅप. यू कॅन सी इन दिस फोटो. You can see in the pandanus which having the multiple root cap. Multiple root cap तुम्ही इथे pandanus मध्ये पाहू शकता. You can see here the root cap, simple root cap. These are present in adventitious root system and also the tap root system. But in pandanus, these are having the multiple root cap. So खूप सगळ्या यामध्ये जे root cap आहे, you can see in this pandanus plant. And root pocket, this is the structure of root pocket. This is the structure which present at the tip of the root, and this is called as the root pocket. Root pocket तुम्ही इथे पाहू शकता. These are present in the Pistia and Eucornia. These are the aquatic plant. जे aquatic plant आहे Pistia आणि Eucornia, यांना रूट पॉकेट असतं, यांना रूट कॅप नसतात. आणि बाकीचे जे प्लांट्स आहे तर यांना रूट कॅप असतात. पण यामध्ये एक्सेप्शन आहे पॅन्डनस, which having the multiple root cap.
एक सोबत खूप सगळ्या रूट कॅप तुम्ही इथे पाहू शकता. अँड जनरल अदर प्लांट विच हॅव्हिंग द रूट cap. These are the simple type of root cap or single root cap. The next region, and this is the region of meristematic cell or region of cell division. You can see here the next region, and this next region which having the subterminal position. सबटर्मिनल म्हणजे अपेक्सला टोकाकडे आहे रूट कॅप, त्याचबरोबर त्याच्या शेजारी, त्याचबरोबर त्याच्या अबाव साईडला आहे मेरिस्टेमॅटिक रिजन. मेरिस्टेमॅटिक रिजन, these are the cell dividing region. This is the type of cell which having the ability of division. प्लांटमध्ये अशा काही सेल असतात की ज्या फास्ट डिव्हिजन करतात आणि त्या सेलला म्हणतात मेरिस्टेमॅटिक सेल. आणि हा मेरिस्टेमॅटिक रिजन जो आहे त्याची पोझिशन आहे सब टर्मिनल, दॅट इज प्रेझेंट नियर टू द टर्मिनल और नियर टू द रूट कॅप. रूट कॅपच्या अबाव साईडला, वरच्या साईडला जो रिजन आहे, दिस इज द मेरिस्टेमॅटिक रिजन. These meristematic cell, these are found just a few millimeter over the root cap. रूट कॅपच्या काहीच इथे मिलीमीटर अंतरावरती ह्या सेल असतात. and the cells in this region are thin wall and with dense protoplasm which having the thin wall. याची जी वॉल आहे किंवा जी सेल मेम्ब्रेनी आहे त्याच्यावरती असणारी जी वॉल आहे, these are the thin wall and these also having the dense cytoplasm. And these cells, these are divide actively, that is which having the ability of highly division. मेरिस्टेमॅटिक ज्या सेल आहे त्यांच्यामध्ये हायली डिव्हिजन ॲबिलिटी असते, म्हणजे फास्ट जलद गतीने ते पेशी विभाजन होऊ शकतं अशी ॲबिलिटी या मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये असते. बिकॉज ऑफ विच हॅव्हिंग द डेन्स सायटोप्लाझम और प्रोटोप्लाझम अँड विच हॅव्हिंग द प्रॉमिनंट न्यूक्लियस अँड दिस हॅव्हिंग द हायली डिवाइडिंग ॲबिलिटी बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ द mitochondria, and mitochondria provide the energy for the division of these cell. या सेलच्या डिव्हिजनसाठी इथे जी एनर्जी आहे तर ते प्रोव्हाइड करण्यासाठी इथे मायटोकॉन्ड्रिया असतात. अँड दीज शो द आउटर मोस्ट लेयर अँड these are the dermatogen. You can see here this is the region of a root cap, and just above the root cap having the meristematic cell, and outer side of this meristematic cell, this is called as the dermatogen. त्याला इथे डर्मॅटोजेन म्हणतात. डर्मॅटोजेन यू कॅन सी हिअर अबाव द रूट कॅप. हा जो कलर आहे रूट कॅप, याच्या वरच्या ज्या सेल आहे त्या मेरिस्टेमॅटिक सेल, आणि याच्यामध्ये सगळ्यात टोकाला म्हणजे साईडला ज्या मेरिस्टेमॅटिक सेल आहे, these are the dermatogen. These are also called as the calyptrogen complex. Calyptrogen complex or dermatogen complex. And this cell, these are after the maturation which have formed the root cap, and these are also divide and which have formed the epiblema cell. epiblema cell म्हणजे अशा सेल की ज्या आउटर साईडला आहे. आउटर साईडला ज्या सेल असतात, रूटचा सेक्शन घेतल्यानंतर, रूटचा जर समजा आपण असा सेक्शन घेतला तर आउटर साईडला ज्या सेल असतात, जसं प्लांटमध्ये अबाऊ जे साईड आहे, म्हणजे जर आपण शूट सिस्टीम घेतली आणि त्यामध्ये जर सेक्शन घेतला तर त्यावेळेस इथे आउटसाईडला असणाऱ्या ज्या सेल आहे, दीज आर द इपिडर्मिस सेल. बट इन केस ऑफ रूट दिस इज कॉल्ड एज द इपिब्लेमल सेल. त्यांना इपिब्लेमा सेल म्हणतात किंवा इपिब्लेमल सेल म्हणतात. अँड आफ्टर द मॅच्युरेशन ऑफ दिस डर्मॅटोजेन, or कॅलिप्ट्रोजेन कॉम्प्लेक्स, दिस अ फॉर्म द रूट कॅप. आता रूट कॅप, झाडामध्ये जे रूट कॅप फॉर्म होतात ॲक्च्युली ते डर्मॅटोजेन किंवा कॅलिप्ट्रोजेन जो कॉम्प्लेक्स आहे त्यापासून फॉर्म होतात. त्याचबरोबर या डर्मॅटोजेनपासून इपिब्लेमल ज्या सेल आहे किंवा आउटर साईडच्या ज्या सेल आहे त्या देखील यामध्ये फॉर्म होतात. द नेक्स्ट, दिस ऑल्सो हॅव्हिंग द पेरिब्लेम. यू कॅन सी हिअर द पेरिब्लेम. This is the yellow color layer, dark blue color, this is the dermatogen, and just above that this having the periblem cell. This periblem cell, these are mature and which are form the cortex. आता इथे हा जो येल्लो कलरचा रिजन आहे, आता इथे जो डार्क ब्ल्यू कलरचा रिजन आहे, दिस इज द डर्मॅटोजेन. त्यापासून इथे तुम्ही पाहू शकता लाईट जो इथे स्काय ब्ल्यू आहे, तर ह्या ज्या सेल आहे तर ते इथे फॉर्म होतात. दीज आर द इपिब्लेमा और रूट कॅप. त्याचबरोबर इथे येल्लो कलर जो येल्लो कलर आहे, जस्ट अबाव दॅट दिस येल्लो कलर, दिस आर प्रोड्यूस फ्रॉम
द पेरिप्लेम. ॲक्च्युली हा येलो कलरच्या इथे असणारा ज्या सेल आहे दिस इज कॉल्ड ॲज द पेरिप्लेम, त्याला म्हणायचे पेरिप्लेम. अँड आफ्टर द मॅच्युरेशन दिस फॉर्म द क्वार्टॅक्स रिजन. क्वार्टॅक्स रिजन इपिब्लेमाच्या आतला साईडचा जो रिजन आहे, या झाला इपिब्लेमा. इपिब्लेमाच्या आतल्या ज्या सेल्स आहे, हा झाला इथे इपिब्लेमल सेल. या इपिब्लेमाच्या आतमधल्या येलो कलरच्या ज्या सेल आहे दीज आर द क्वार्टॅक्स सेल अँड दीज आर प्रोड्यूस फ्रॉम द पेरिप्लेम. ह्या पेरिप्लेम ज्या आहे तर त्या डिव्हिजन करून त्यांच्यापासून मॅच्युर होऊन यामध्ये क्वार्टॅक्स ज्या सेल आहे तर त्या क्वार्टॅक्स सेल इथे फॉर्म होतात. अँड दीज आर ऑल्सो हॅविंग द प्लुरम. त्याचबरोबर तिथे प्लुरम ह्या देखील सेल आहे. यू कॅन सी दिस पिंक कलर. इथे तुम्ही पाहू शकता हा जो प्लुरल रिजन आहे दीज आर द प्लुरम रिजन. दीज आर जस्ट इनर साईड टू दॅट पेरिप्लेम. सगळ्यात इथे पेरिप्लेम, त्याचबरोबर आपण डर्मॅटोजेन आणि त्यानंतर प्लुरम घेतलं तर सगळ्यात आउटसाईडला आहे डर्मॅटोजेन आणि त्यापासून इथे रूट कॅप आणि त्याचबरोबर आउटसाईडच्या जे इपिब्लेम आहे त्या फॉर्म होतात. पेरिप्लेम जो आहे तर तो सेकंड लेअर झाला यामध्ये, त्यापासून फॉर्म होतं क्वार्टॅक्स सेल. त्याचबरोबर यामध्ये जो प्लुरम आहे, प्लुरम सगळ्यात आतमधला पिंकिश कलरचा जो लेअर आहे दीज आर आफ्टर द मॅच्युरेशन दीज आर फॉर्म द स्टील. ते स्टील फॉर्म करतात. स्टील विच इन्क्लूड द पीथ सेल विच इन्क्लूड द व्हॅस्क्युलर बंडल, झायलम अँड फ्लोएम. ज्यामध्ये प्लुरम पासून ज्या डेव्हलप होणाऱ्या सेल आहे ज्या स्टीलमध्ये येतात त्यामध्ये ज्या सेल आहे तर दीज इन्क्लूड द व्हॅस्क्युलर बंडल. त्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल येतो. जसे यामध्ये झायलम आणि फ्लोएम दॅट इज द कंडक्टिंग टिश्यू. कंडक्टिंग ज्या टिश्यू आहे दीज आर प्रोड्यूस फ्रॉम दिस प्लुरम. प्लुरम पासून ह्या कंडक्टिंग सेल इथे फॉर्म होतात. प्लुरम पासून इथे ह्या कंडक्टिंग सेल इथे फॉर्म होतात. अँड द नेक्स्ट रिजन दिस इज द सेल इलॉंगेशन और रिजन ऑफ इलॉंगेशन. यू कॅन सी इन दिस डायग्राम द थर्ड रिजन जस्ट अबाउट द मेरिस्टेमॅटिक रिजन अँड दिस इज द थर्ड रिजन. यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात टर्मिनल साईडला आहे रिजन ऑफ रूट कॅप, त्यानंतर जस्ट अबाव आहे मेरिस्टेमॅटिक सेल आणि त्यानंतर आहे रिजन ऑफ सेल इलॉंगेशन. ॲक्च्युली यामध्ये हायली डिवायडिंग ॲबिलिटी आहे मेरिस्टेमॅटिक सेल. मेरिस्टेमॅटिक सेल त्यामध्ये आपण 3 लेयर पाहिले. त्यामध्ये आपण पाहिलं डर्मॅटोजेन, त्यानंतर पेरिप्लेम आणि त्यानंतर प्लुरम. मग यामध्ये यापासून वेगवेगळे लेयर्स फॉर्म होतात. आफ्टर द सेल डिव्हिजन दिस सेल बिकम द इलॉंगेट दॅट इज द साईज ऑफ द सेल दीज आर इन्क्रीजेस. साईज ऑफ दी सेल दीज आर इन्क्रीजेस विच बिकम द इनलार्ज. त्या सेल इनलार्ज होतात अँड दिस अलाउइंग द रूट टू ग्रो लेंथ वाईज. म्हणजे रूटची जी लेंथ आहे तर ती वाढण्यासाठी हा रिजन इथे रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे ह्या रिजनमुळे जी सेल आहे किंवा ज्या रूट आहे त्यांची लेंथ वाढते कारण ह्या सेल इलॉंगेट असतात. द लेंथ ऑफ दी सेल दीज आर इन्क्रीजेस अँड बिकॉज ऑफ रूट लेंथ दीज आर इन्क्रीजेस. द लेंथ कॅन बी नियरली 4 to 8 mm. mm मीन्स मिलीमीटर. ह्या ज्या सगळ्या सेल आहे ज्या इलॉंगेशन रिजनमध्ये येतात त्यांची जी पूर्ण लेंथ आहे म्हणजे कोणता कुठपर्यंत रिजन येतो तर दिस हॅविंग द लेंथ 4 to 8 mm अँड दीज आर जस्ट अबाव द मेरिस्टेमॅटिक रिजन. मेरिस्टेमॅटिक रिजनच्या जस्ट अबाव ह्या सेल आहे. त्याचबरोबर ह्या ज्या सेल आहे तर ह्या सेल इलॉंगेट आहे. दीज आर प्रोड्यूस फ्रॉम द मेरिस्टेमॅटिक सेल. मेरिस्टेमॅटिकच्या नंतर दीज आर लाईज नेक्स्ट टू मेरिस्टेमॅटिक सेल. मेरिस्टेमॅटिक सेलच्या नंतरच्या सेल ह्या येतात. दीज आर न्यूली फॉर्म सेल्स विच लूज द पॉवर ऑफ डिव्हिजन अँड हेन्स दीज आर इलॉंगेट रॅपिडली. ॲक्च्युली ज्यावेळेस सेल डिव्हिजन करतात म्हणजे मेरिस्टेमॅटिक सेल डिव्हिजन करतात त्यानंतर मेरिस्टेमॅटिक सेल डिव्हिजन केल्यानंतर त्यांच्यामधली जी डिव्हिजन ॲबिलिटी आहे ती लॉस होते म्हणजे त्या डिव्हिजन करणे स्टॉप करतात. अँड द साईज ऑफ दिस सेल दीज आर इन्क्रीजेस अँड दॅट लेयर इज कॉल्ड ॲज द रिजन ऑफ इलॉंगेशन. मग ह्या ज्या सेल आहे ज्यांची साईज वाढते त्या सेलला इथे म्हणतात रिजन ऑफ इलॉंगेशन. द नेक्स्ट रिजन अँड दिस इज द रिजन ऑफ रूट कॅप. त्यानंतरचा रिजन आहे त्यानंतरचा रिजन आहे रूट हिअर. दीज आर जस्ट अबाव द रिजन ऑफ इलॉंगेशन. रिजन ऑफ इलॉंगेशनच्या नंतरचा रिजन आहे रिजन ऑफ रूट हिअर. ॲक्च्युली रूट हिअर द हिअर लाईक स्ट्रक्चर दीज आर प्रोड्यूस फ्रॉम द इपिब्लेमल सेल. इपिब्लेमल सेल मी तुम्हाला सांगितलं की जे रूट आहे रूटच्या आउटर साईडच्या ज्या सेल आहे
जसं शूटमध्ये त्याला इपिडर्मिस म्हणतात, रूटमध्ये त्याला इपिब्लेमा म्हणतात. अँड दिस इपिब्लेमल सेल दिस आर इलॉंगेट अँड दिस इज कॉल्ड एज द रूट हिअर. Actually this root here, this is the single cell, single epiblemal cell, these are elongate, and the life of this elongated cell, these are near about 12 to 15 days, 12 to 15 days याची लाईफ असते. and these are just above the cell elongation. सेल इलॉंगेशनचा जो रिजन आहे, जिथे सेल इलॉंगेट होतात, अगोदर सेल डिव्हिजन करतात, डिव्हिजन केल्यानंतर त्यापासून काही सेलचं ज्या लोअर साईडला आहे त्यांच्यापासून मॅच्युरेशन होऊन रूट कॅप तयार होते, त्याचबरोबर इपिब्लेमल सेल तयार होते. त्याचबरोबर डिव्हिजन झाल्यानंतर ह्या सेल यांची डिव्हिजन करण्याची ॲबिलिटी लॉस करतात, म्हणजे डिव्हिजन करणं स्टॉप करतात. त्यानंतर त्यांची साईज वाढते. दिज आर कॉल्ड ॲज द रिजन ऑफ सेल इलॉंगेशन. त्यानंतर त्याही वरचा रिजन आहे की ज्यामध्ये इपिब्लेमल सेल ह्या इलॉंगेट होतात, म्हणजे सिंगल इपिब्लेमल सेल दिज आर इलॉंगेट अँड दिस इज कॉल्ड ॲज द रूट हिअर. ॲक्च्युली शूटला देखील हिअर असतात, बट दिस शूट हिअर दिज आर कॉल्ड ॲज द ट्रायकोम्स, त्याला ट्रायकोम्स म्हणतात. आणि ते जे शूटला हिअर असतात दिज आर द मल्टीसेलर, बट रूट हिअर दिज आर द युनिसेलर. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द शूट हिअर्स और root hairs. Root hairs, these are very important, these are participate absorption of water and minerals. water आणि minerals absorb करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पार्टिसिपेशन आहे रूट हिअर्सचं. and this root hair region, these are just above the region of elongation. region of elongationच्या just above हा region आहे. त्यानंतरचा region आहे region of maturation. region of maturation, these are just above the root here, or these are present just below the stem or shoot system. आता इथे जर आपण पाहिलं तर जे प्लांट आहे तर ते प्लांट दोन पार्टमध्ये डिवाइड होतं, शूट सिस्टीम आणि रूट सिस्टीम. मग आपण जर प्लांट घेतलं, जे सॉईलच्या वरचा जो पार्ट आहे दिज आर इन्क्लूड इन द शूट सिस्टीम अँड बिलो द सॉईल दिज आर हॅव्हिंग द रूट सिस्टीम. and these root system, these are just below the shoot system having the region of maturation. After then which having the region of root here, then having the region of elongation, then having the region of meristematic, and lower side or terminal side having the region of root cap. But in which the important region, this is the region of meristematic. These are highly dividing cell, and after the maturation this produce the different parts. यामध्ये वेगवेगळे जे पार्ट्स आहेत तर ते इथे फॉर्म करतात. इन दिस रिजन ऑफ मॅच्युरेशन यू कॅन सी द सेकंडरी रूट्स. यामध्ये तुम्ही सेकंडरी रूट्स देखील इथे पाहू शकतात. दिस रिजन, these are having the highly differentiated cells, that is we can see the differentiated cells, that is the epiblema, vascular bundle, all these cells, these are differentiate, cortex cell, these are all differentiate, and we can see in the tiers of this region of maturation. In this region of maturation all the cells, these are differentiate and become the permanent. These are root here, these are just below the maturation region. These are useful for the absorption of nutrients and water. These are just below the maturation or just above the cell elongation. And these are also these are the zone behind the root here. These are known as the permanent zone, produce the lateral root. Lateral root, that is the secondary root. These are produced from this region, and it anchors the root firmly in the soils and transport the water and nutrients to upward side. तुम्ही जर इथे डायग्राममध्ये पाहिलं तर हा जो रिजन आहे म्हणजेच यामध्ये हा जो रिजन आहे मॅच्युरेशन, जो सगळ्यात वरती आहे किंवा इथे स्टेमच्या बिलो आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं इथे वॉटर आणि मिनरल्स ॲब्झॉर्ब करतात रूट हिअर्स. त्यानंतर वॉटर आणि मिनरल्स आतमध्ये जी कंडक्टिंग सिस्टीम आहे किंवा जे व्हास्क्युलर बंडल आहे ज्यामध्ये झायलम आहे, दिस झायलम कंडक्ट or transport these water and minerals toward the shoot system through this region of maturation. And region of maturation, these are very important, which provide the mechanical support to the whole plant. In this region the lateral roots, these are produced, that is called as the secondary roots. ज्याला आपण सेकंडरी रूट्स म्हणतो ते रूट्स यामध्ये प्रोड्यूस इथे होतात. आणि त्याचबरोबर these provide the mechanical support to the plant body.
सगळ्यात महत्त्वाचा इथे थिक रिजन आहे किंवा मॅच्युअर रिजन आहे, परमनंट इथे सेल आहे की ज्या इथे प्लांट बॉडी जी आहे तर त्याला सपोर्ट करतं, त्याचबरोबर जी प्लांट बॉडी आहे तर ती सॉईलमध्ये इथे फिक्स करतात. दीज आर द फंक्शन्स ऑफ रूट. विच इज द मेन फंक्शन ऑफ रूट? द रूट मेक द बेस ऑफ द प्लांट अँड विच हेल्प द प्लांट टू सर्वाईव्ह. झाड ज्या ठिकाणी जिवंत राहतं किंवा ज्या ठिकाणी सर्वाईव्ह करतं त्याचा बेस जो आहे तो बेस म्हणजे यामध्ये रूट आहे. रूट प्रोव्हाइड द बेस ऑफ द प्लांट अँड इट सप्लाय द वॉटर अँड मिनरल्स टू द प्लांट. प्लांट जे आहे किंवा प्लांटची जी शूट सिस्टीम आहे, ॲक्च्युली प्लांटची जी शूट सिस्टीम आहे त्या शूट सिस्टीममध्ये स्टेम येतं, त्याचबरोबर तिथे ब्रँचेस असतात, लीव्ज असतात. इन दिस ग्रीन लीव्ज द फोटोसिंथेसिस दिज आर टेक्स प्लेस अँड फॉर दिस फोटोसिंथेसिस रिक्वायर द मिनरल्स अँड विच रिक्वायर द वॉटर. फक्त इथे फोटोसिंथेसिस नाही तर यामध्ये वेगवेगळ्या ज्या केमिकल रिॲक्शन प्लांटच्या शूट सिस्टीममध्ये होतात, त्याचबरोबर प्लांटच्या शूट सिस्टीमला ज्यावेळेस फ्लावरिंग येतं त्याचबरोबर तिथे फ्रूट फॉर्म होतं, फ्रूटच्या आतमध्ये सीड असतं, तर या सगळ्यांच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी लागणारं जे वॉटर आणि मिनरल्स आहे किंवा प्लांट जे ऑर्गॅनिक मटेरियल तयार करतं विथ द हेल्प ऑफ वॉटर अँड मिनरल्स, दीज आर प्रोव्हाइडेड फ्रॉम द रूट सिस्टीम. मग झाडाला हे लागणारं जे रॉ मटेरियल आहे वॉटर आणि मिनरल्स तर हे रूट सिस्टीम थ्रू यामध्ये प्रोव्हाइड केलं जातं. रूट सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचं ॲब्झॉर्प्शनचं काम करतं रूट इयर. त्यानंतर रूट इयरकडून हे मटेरियल जातं वस्क्युलर टिश्यू म्हणजे झायलममध्ये आणि झायलम थ्रू यामध्ये जे रिजन ऑफ मॅच्युरेशन आहे त्या रिजन ऑफ मॅच्युरेशन थ्रू यामध्ये हे जे वॉटर आणि मिनरल्स आहे तर ते शूट सिस्टीमला ट्रान्सपोर्ट केलं जातं म्हणजे प्रोव्हाइड केलं जातं आणि शूट सिस्टीममध्ये त्याचा यूज करून यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल तयार केलं जातं, त्याचबरोबर प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी यामध्ये त्याचा यूज होत असतो. दॅट इज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट. झाडाची वाढ होणे त्याचबरोबर त्याला फ्लावरिंग, फ्रुटिंग, त्याचबरोबर ज्या न्यू ब्रँचेस आहेत तर त्या अराईज होणे, या सगळ्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे म्हणजे वॉटर आणि मिनरल्स तर हे रूट सिस्टीमकडून यामध्ये प्रोव्हाइड केलं जातं. अँड रूट सिस्टीम विच प्रोव्हाइड द मेकॅनिकल सपोर्ट टू द प्लांट बॉडी. आता जी पूर्ण प्लांट बॉडी आहे दीज आर फिक्स इन टू द सॉईल and these are only because of the root system and which provide the basic support to the plant body. किती मोठं प्लांट असेल तर यामध्ये जी रूट सिस्टीम आहे तर ती मेकॅनिकल सपोर्ट जो आहे तर तो इथे प्लांटला करत असते, म्हणजे इथे प्लांटला एक प्रकारचा सपोर्ट देते आणि त्यानुसार जे प्लांट आहे तर ते सॉईलमध्ये फिक्स होतं. म्हणजे सॉईलमध्ये प्लांट बॉडी फिक्स करण्यासाठी यामध्ये रूटचा यूज होत असतो. ॲक्च्युली दीज रूट्स दीज आर प्रोड्यूस फ्रॉम द रॅडिकल्स. हे रूट्स प्रोड्यूस होत असतात रॅडिकलपासून. व्हॉट इज द रॅडिकल्स? मग ज्यावेळेस आपण जमिनीत सीड लावतो, आपण ज्यावेळेस जमिनीत सीड लावतो त्यावेळेस या सीडला असणारं जे ओपनिंग आहे, छोटीशी सीडला ओपनिंग असते, दिस इज कॉल्ड ॲज द मायक्रोपाईल. त्याला मायक्रोपाईल म्हणतात. या मायक्रोपाईलमधून दोन कोंब बाहेर येतात, त्यामध्ये एक जो कोंब आहे तो खाली जातो सॉईलमध्ये, दिस इज कॉल्ड ॲज द रॅडिकल्स. अँड द वन दिज आर गोज आउटवर्ड साईड और अपवर्ड साईड, दिस इज कॉल्ड ॲज द प्ल्युमेल. मग इथून दोन इथे कोंब बाहेर येतात आणि ते जे पार्ट आहे दिज आर वन दिज आर गोज टुवर्ड द डाऊनवर्ड साईड अँड वन दिज आर गोज टुवर्ड द अपवर्ड साईड. मग इथे सीडमधून बियामधून दोन जी कोंब बाहेर येतात आणि त्यातला जो खाली जातो डाऊनवर्ड साईडला त्याला म्हणतात रॅडिकल. अँड दिस रॅडिकल प्रोड्यूस द रूट अँड दॅट रूट इज कॉल्ड ॲज द ट्रू रूट्स. त्या रूटला ट्रू रूट्स म्हणतात, जे रूट रॅडिकलपासून फॉर्म होतं. त्याचबरोबर यामध्ये एक जो पार्ट आहे तर तो वरती जातो अँड दिस इज कॉल्ड ॲज द प्ल्युमेल अँड विच प्रोड्यूस द शूट सिस्टीम. मग इथे जी शूट सिस्टीम इथे तयार करण्यासाठी प्ल्युमेल यामध्ये रिस्पॉन्सिबल असतं. पण ज्यावेळेस आपण जमिनीत सीड लावतो त्यावेळेस कधी पण सीडमधून अगोदर रॅडिकल बाहेर येत असतं आणि त्यानंतर प्ल्युमेल बाहेर येत असतं. आणि हे रॅडिकल आणि प्ल्युमेल कोणाचे पार्ट आहे तर सीडच्या आतमध्ये जो एम्ब्रियो असतो, सीडच्या आतमध्ये जो एम्ब्रियो असतो ज्याला मराठीतून भ्रूण म्हणतात, फ्रॉम दिस एम्ब्रियो दिस रॅडिकल अँड प्ल्युमेल दिज आर प्रोड्यूस. ह्या एम्ब्रियोपासून रॅडिकल आणि प्ल्युमेल इथे फॉर्म होतात आणि रॅडिकल पासून फॉर्म होते रूट सिस्टीम आणि प्ल्युमेल पासून फॉर्म होते शूट सिस्टीम. बट जी रूट सिस्टीम असे रॅडिकल की ज्यापासून कंप्लीट रूट तयार होतात, दिस इज कॉल्ड ॲज द ट्रू रूट्स. अँड द रूट्स दीज आर नॉट प्रोड्यूस फ्रॉम द रॅडिकल.
आता जर आपण मोनोकॉट घेतले, मोनोकॉट म्हणजे असे झाडं की ज्याचे लांब पानं असतात, जसं फॉर एक्झाम्पल शुगर केन आहे, मेज आहे, यांचे जे लिव्ज आहे दीज आर लॉंग अँड विच हॅव्हिंग द पॅरलल वेनेशन अँड these having the advantageous or fibrous root system and these root system these are not developed from the radical. मग ज्यावेळेस अगोदर आपण सीड लावतो जमिनीत आणि त्या सीडमधून ज्यावेळेस इथे एक रॅडिकल जातं, अगोदर मोनोकॉटला देखील रॅडिकल येतं, बट रॅडिकल काही दिवस राहतं, टेम्पररी ते असतं, रॅडिकल्सपासून इथे रूट तयार होत नाही. तर हे जे सीड आहे तर याचा जो बेस पार्ट आहे तिथून रूट्स तयार होतात आणि ते रूट्स यामध्ये फॉल्स रूट असतात. पण जर आपण टॅप रूट सिस्टीम घेतली, टॅप रूट सिस्टीम म्हणजे काय, ज्या रूट्सला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी रूट्स असतात त्याला इथे टॅप रूट म्हणतात, जे खोलवरती जातात. असे जे रूट्स आहे तर तीज रूट्स दीज आर प्रोड्यूस फ्रॉम द रॅडिकल्स, ते रॅडिकल्सपासून यामध्ये फॉर्म होत असतात. अँड द रूट दीज आर प्रोड्यूस फ्रॉम द रॅडिकल दीज आर कॉल्ड ॲज द true roots, and the roots these are not produced from the radical, these are called as the false roots. So we will meet in next video lecture or in next lecture with this next topic, that is types of roots. next video lecture मध्ये आपण भेटणार आहोत नेक्स्ट टॉपिक घेऊन, and these are the types of these roots. So we will meet in next lecture. Thank you so much.